नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:40 सुमारास पिकअप नंबर MH14 LB 3097 हे वाहन कुरोळी सोनवणे वस्ती तालुका खेड येथून आळंदी मरकळ मार्गे भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जात असताना मरकळ गावच्या हद्दीत रवीन केबल कंपनीच्या समोर पिकअप गाडी स्वतःचा झोला बसून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पिकअप गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. अपघातात 28 जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय आळंदी, KK हॉस्पिटल आळंदी व YCM हॉस्पिटल पिंपरी येथे उपचार सुरू आहेत. पेरणे फाटा भीमा कोरेगाव तालुका शिरूर येथील विजयस्तंभ मानवंदना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या जीप क्रमांक MH14 LB 3097 या वाहनावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून जीप उलटली. या भीषण अपघातात कुरोळी तालुका खेड, पिंपरी चिंचवड आणि नांदेड भागातील सुमारे 28 भीम अनुयायी जखमी झाले. अपघातात पुरुष आणि महिलांसह कुरोळी येथील 1.5 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. सर्व जखमींवर आळंदीतील ग्रामीण रुग्णालय, पिंपरी येथील YCM रुग्णालय आणि आळंदीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरचा अपघात आळंदी मरकळ रस्त्यावर झाला. अपघातातील सर्वजण कुरोळी तालुका खेड मधून पिकअप जीपने निघाले होते. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार 30 ते 35 लोक एका गाडीमध्ये होते. गाडीच्या बाजूला आणि मध्यभागी लाकडी फाळके लावलेले होते आणि त्यावर लोक बसलेले होते. मरकळ येथे आल्यानंतर जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने झोला मारला आणि ही जीप पलटी झाली. या अपघातामध्ये 28 जण जखमी झाले तर 3 ते 4 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. नांदेड येथील प्रशांत आनंद पवार, गोदावरी दिगंबर वाघमारे, रावसाहेब लक्ष्मण गवांदे, शालिनी कांबळे तर लोहा येथील अनिल नारायण सुंडे, कुरोळीमधील प्रेम प्रमोद कांबळे, रत्नदीप गोविंद सावरे, नंदिनी विश्वनाथ पगारे, सुलोचना सोनुले, करुणा प्रभाकर सोनुले, चैतन्य अनिल धुंडे, अनुराधा धुंडे, यवतमाळ येथील वंदना सिद्धार्थ खाडे, पिंपरी चिंचवडमधील प्रभाकर सोनुले, तेलंगणामधील दिनेश कांबळे आदींना आळंदीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले आहे. हा अपघात अत्यंत गंभीर होता. काहींचे ओठ आणि कान तुटलेले होते, काहींच्या डोक्याला मार लागला तर काहींचे हात मोडले होते. पुणे नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी चाकण तालुका खेड गावाच्या हद्दीत श्वास हॉस्पिटल भागात मेगा सेंटर येथे चोरट्यांनी एका रात्रीत अनेक सदनिका फोडल्या आहेत. या भागातील बी विंग मधील सदनिका क्रमांक 30, 29 आणि 21 क्रमांकाचे 3ऱ्या मजल्यावरील सदनिका चोरट्यांनी लक्ष केल्या. 30 क्रमांकाच्या सदनिकेतील भूषण मांडे यांचे 7 तोळे सोने, 1,80,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. 29 क्रमांकाच्या सदनिकेतील संदीप निर्भवणे यांचे 4 तोळे सोने आणि 25,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली. तर 21 क्रमांकाच्या सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी तोडले, मात्र त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही असे स्थानिकांनी सांगितले. किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करून डोक्यात दगड घातल्याची घटना चाकणमधील राणूबाई मळा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. रितेश सुरेश उजबळे वय वर्ष 23 यांनी या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश बापूसाहेब भोईर, सौरभ गंगाधर पवार आणि सचिन गंगाधर पवार सर्वजण राहणार राणूबाई मळा चाकण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी दुपारी तळेगाव चाकण रस्त्यावर एका खानावळी समोर घडली. फिर्यादीचा मित्र संख्या कुठे गेला आहे याची विचारणा आरोपींनी केली, मात्र फिर्यादीने माहिती न दिल्याच्या रागातून सचिन पवार यांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. यावेळी अन्य 2 आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 1 वर्षासाठी संकेत सुनील होले वय वर्ष 31 राहणार राजगुरुनगर याला अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष मोहिमेअंतर्गत राक्षेवाडी तालुका खेड येथील सराईत गुन्हेगार संकेत सुनील होले वय वर्ष 31 याला महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजेच MPDA अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. संकेत होले याच्यावर यापूर्वी खुनाचा कट रचणे, जबर मारहाण, घरफोडीसह मारहाण आणि नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दहशत निर्माण करणे असे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा धोकादायक इसम असल्यानं खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षकांनी प्रस्ताव मंजूर करून तो जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी 29 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये होले याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार खेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी 31 डिसेंबर 2025 रोजी होले याला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने दक्षिण महाळुंगे MIDC परिसरात मोठी कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला अटक केली आहे. आरोपीकडून हजारो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणी दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश अशोक भांडवलकर वय वर्ष 26 राहणार सुदवडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सायगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. सायगाव तालुका खेड परिसरातील माळीदारा, ढोबळे वस्ती, शेलार वस्ती, जाधवदरा व रामझोट वस्ती या वनविभागाच्या लगतच्या भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसात या परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. 2 दिवसापूर्वी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास शिवाजी तुकाराम बोरकर यांची पाळीव कुत्री घरासमोरून बिबट्याने उचलून नेली. सदर कुत्री नंतर वन हद्दीत मृत अवस्थेत मिळाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या सर्व शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने शेतातील आणि कामे केली जातात. बटाटा लागवड देखील खेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. मात्र याच बटाटा पिकाची गडभरणी म्हणजेच बटाटा सरींना माती लावण्यासाठी शेतात ट्रॅक्टर घालता येत नाही. अशा वेळी बैलजोडीचा वापर करणे गरजेचे ठरते. त्यामुळे बैलजोडीला आजही शेतीकामात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बटाटा पिकांच्या या मशागतीसाठी बैलजोडी असलेल्या शेतकऱ्यांना एकरी 3,000 रुपये शेती मशागतीच्या कामांसाठी दिले जात आहेत. खेड तालुक्यातील काळूस गावात बटाटा पिकाची गडभरणी करताना सर्रास बैलजोडीचा असा वापर केला जात आहे. खेड तालुक्यात नववर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन वर्षाचे स्वागत काही ठिकाणी विद्युत रोषणाईने व फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले. मंदिरांमध्ये देखील मोठी गर्दी झाल्याचे चित्र आळंदीसह काळेवाडी येथील सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात व तालुक्याच्या अनेक भागात पाहायला मिळाले. 4 व्हीलर गाड्यांची लाईन पाहू शकता 2 किलोमीटर पर्यंत आहे. त्यामुळे ज्यांना यायचं. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी अखंड हरिनाम सप्ताह सातकरवाडी येथे आयोजित आरोग्य शिबिरास भेट दिली. त्यावेळेस आमदार काळे यांनी स्वतः आडगाव फाटा ते सातकरवाडी फाटा रस्त्याची दुरवस्था पाहून संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना सूचना केल्यानंतर 2 दिवसांमध्ये खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. राजगुरुनगर शहरातील दर शुक्रवारी गडई मैदानावर भरणाऱ्या आठवडा बाजारात हात विक्रेते, व्यापारी, भाजीपाला शेतकरी संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन बाजूने राजगुरुवाड्याकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्याने हा बाजार पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलाय. शहरातून खरेदी येणाऱ्या ग्राहकांना वाहने पार्किंग करणे अवघड झाले. या रस्त्याने मार्गक्रमण करणे देखील कठीण झाले आहे. अखेर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना कुस्त्यांच्या मैदानात जागा उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम विभाग श्री क्षेत्र भीमाशंकर येथील धर्मशाळा संरक्षक भिंतीसाठी आमदार बाबाजी काळे 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. खेड तालुका शिवसेना शिंदे गटाची पदाधिकारी व शिवसैनिक शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखत यावेळी होणार आहेत. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता किल्ले वापगाव, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे करण्यात आले आहे. कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार 5 जानेवारी ते रविवारी 11 जानेवारी 2026 या दरम्यान मुक्काम पोस्ट शिंदेगाव, तालुका खेड येथे होणार असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी एंडाईत यांनी दिली आहे. खेड तालुक्यात आज 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाची पहाट धुक्यात नाहून निघाली. सकाळी सर्वत्र धुक्याची दाट चादर आळंदी व चरोली भागात पाहायला मिळाली. थंडीचे प्रमाण वाढले होते. आळंदीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने झाली. श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे भक्त भाविकांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे अरविंद तळेकर यांनी याबाबतचे फोटो व व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यातील मौजे संतोषनगर गावठाण परिसरातील दिवसेंदिवस वाढत असलेली लोकवस्ती लक्षात घेऊन समस्त टोपे परिवाराच्या संकल्पनेतून येथील चौकाचे तात्या टोपे चौक नामकरण करून हुतात्मा राजगुरू माजी सैनिक संघटना राजगुरुनगर आणि गावातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फलकाचे लोकार्पण करण्यात आले.
चाकण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे यांचा पदग्रहण समारंभ चाकण नगर परिषद अधिकारी, सर्व नगरसेवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यावेळी चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य व नगरसेवक नितीन गोरे यांच्यासह चाकण पालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपल्या सर्वांना सर्वप्रथम 2026 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज 2025-26 ची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाल्यानंतर लोकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठरून आपण आज आपला पदभार स्वीकारत आहोत। या निमित्ताने सर्वजण आपण जे उपस्थित आहात त्या सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। त्याचबरोबर आपले लोकनेते इरफानभाई सय्यद यांचे या नगर परिषदेमध्ये स्वागत करते। त्याचबरोबर आपले भगवान भाऊ पोखरकर यांचंही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वागत करते। अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं किंवा आपल्या सीओ जाधव साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ भुजबळ यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छिते की निवडणुकीत उतरताना स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत। त्यामुळे सर्वांना मी ग्वाही देते की इथे कोणतेही पक्षीय राजकारण होणार नाही। फक्त आणि फक्त चाकण नगराचा सर्वांगीण विकास करता होईल यासाठी पुढील 5 वर्ष आम्ही कार्यरत राहू याची सर्वांनी खात्री बाळगावी। कोणताही फक्त वॉर्डपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण चाकण शहर विकसित कसं होईल हे आपण आपले लोकनेते एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने पूर्ण चाकणचा आपण विकास करणार आहोत। लोकशाही तत्वे, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक नगर विकास हीच आपली कामाची त्रिसूत्री राहील। आज इथे आम्हा सर्वांचा प्रशासनाने जो सन्मान केला आहे त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी माझ्या सर्व टीमतर्फे आभार मानतो। भीमा कोरेगाव येथे गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते। खेड तालुक्यातून अनेक वाहने भरून अनुयायी मानवंदना देण्यासाठी जाताना दिसत होते। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार भीमा कोरेगाव येथे पोहोचत विजयस्तंभाला त्यांनी अभिवादन केलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केलं। पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचल्यानंतर आमदारकीची शपथ घेताना जय भीमचा नारा देणारे खेड तालुक्यातील पहिले आमदार बाबाजी काळे यांनी देखील कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करून आदरांजली अर्पण केली। सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे। कोणी उभं राहणार नाही। खेड तालुक्यातील हजारो अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेच्या सर्व संचालकांचे मानधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर जालिंदरनगर येथील शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात आलाय। यावेळी बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी आणि सर्व संचालक उपस्थित होते। राजगुरुनगर परिसरातील मलघेवाडी येथे कुलस्वामी खंडेरायाच्या यात्रेनिमित्ताने शुक्रवारी दिनांक 2 आणि 3 जानेवारी रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून एकूण 2,37,000च्या रोख रकमेच्या बक्षिसांसह निवड झालेल्या उत्कृष्ट भजनी मंडळास भजनांचे साहित्य बक्षीस मिळणार आहे।
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर खेड तालुक्यातील 50 दिव्यांग बांधवांनी सर केले. सहभाग घेऊन नवीन वर्षानिमित्त कळसुबाई शिखर सर करत जयघोष केला. या मोहिमेचं आयोजन शिवूर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खेडच्या राजगुरुनगर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटा शेतमालाचा खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. चाकणप्रमाणेच आता राजगुरुनगरमध्ये देखील कांदा व बटाटा खरेदी विक्री होणार आहे. यावेळी सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी व सर्व संचालक अर्थे शेतकरीही उपस्थित होते. मरकाव तालुका खेड तर बिबट्याच्या हल्ल्यात 2 बैल ठार झालेत. त्यामुळे 40 गावच्या ऊसतोड कामगारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. माणुसकीच्या दृष्टीतून खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत केली आहे. त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून ते आर्थिक मदत त्या ठिकाणी या ऊसतोड मजुरांना त्या ठिकाणी या गावाचे आमचे बैल जोडी यांनी बिबट्याने हल्ला केला यांच्यावर. त्याच्याबद्दल आमची नुकसान संपूर्णपणे भरून येणार नाही. त्या कुटुंबाला एक आर्थिक आधार आणि भविष्यामध्ये बैलजोडी खरेदी करण्यासंदर्भात एव्हरेस्ट अलायन्स बोर्डावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हे केवळ सन्मानाचे निमंत्रण नाही, तर माझ्यासाठी एक अत्यंत गंभीर आणि जबाबदारीची भूमिका आहे, असे प्रतिपादन एव्हरेस्टर सुविधा कडलक यांनी पत्रकार परिषदेत केलं. मूळची खेड तालुक्याच्या गारगोटवाडीसारख्या छोट्या गावची कन्या असलेल्या सुविधा तळेकर कडलक म्हणाल्या की एव्हरेस्ट अलायन्सच्या माध्यमातून आम्ही आरोग्य, पर्वतारोहण तसंच उच्च उंचीच्या परिसराशी शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने जोडले जाण्याचा संदेश देत आहोत. न्यू ईयर अलग तरीके से सेलिब्रेट करने का तय किया था. सो हम सारे एवरेस्ट अलायंस के साथ 200 लोग, 7 कंट्री के लोग 5 ग्रुप में डिस्ट्रीब्यूट होकर माउंटेन क्लीनलीनेस में सपोर्ट कर रहे हैं और साथ साथ हम माउंटेन क्लीनलीनेस के रिलेटेड सस्टेनेबल माउंटेन ये आइडिया का प्रचार भी कर रहे हैं. What a privilege to have a body that supports आमचे you कार्य to केवळ go to such साहसापुरते मर्यादित नसून International त्यामध्ये Cleanliness जबाबदारी, Drive जनजागृती with आणि Everest दीर्घकालीन परिणाम is the यांना finest विशेष art महत्त्व of आहे. saying thank you पर्वतांशी for जवळ building करणे and असा हा thoughtfulness उपक्रमाचा प्रमुख of this उद्देश year. आहे. hoping next year that राजगुरुनगर येथे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना EPS पेन्शन वाढीसह आणि इतर मागण्यांसाठी शनिवारी दिनांक 3 जानेवारी रोजी राजगुरुनगर येथील ST महामंडळाच्या दत्त मंदिरात दुपारी 3 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा समन्वयक दिलीप कहाणे, खेड तालुका अध्यक्ष दिलीप चौधरी यांनी दिली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.